धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराबाई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कूस इमानाची, तुझी मुलं राजांच्या शिबंदीत, म्हणून ही बात आमच्या मनी आली. सांगा जी, आम्ही पायची माती. धाराऊ अदबीने म्हणाली. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दुधाई होशील. आमच्या शिवबाराजांच्या शंभू बाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे भाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरे आहे यावर तिचा विश्वासच बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाला माझं दूध? आम्ही कुणबी गरिबांची थट्टा होती आजी. धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसांची थट्टा करण्याचं आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरलेत. जी. धाराऊने मान डोलावली. जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खना नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईंच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई, ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथरत्या कृश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंदल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब. आम्ही नावच्या उरलो. सईबाईंचे डोळे भरून आले. तसं व का राणीसाहेब, पापणीला पाणी आणू नका. ज्यानं आबाळ उभं केलंय त्यानं पंख बी दिलेली असत्यात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली औक्षवंत हाय. याची आबदा नाही करू द्यायची म्या. धाराऊचे कणवाळू कुणबी काळीच बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राज्याची आनभाग शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिनीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभूबाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेनेच त्या 2 जीवांची सांगड जोडून दिली होती. राजगडावर आता भल्या पहाटेपासूनच हळूहळू उतरत असलेले दाट धुक्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते. बालेकिल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटाळा त्या धुक्यात मुरून जात होते. धाराऊचे दूध आता शंभूबाळांना मानवले होते. त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेने कधीकधी धाराऊचा पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी तो उरबंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वरकड दूध एक थेंबही खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती. लगलगा सईबाईंच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती. तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारलेही, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? सरकार, आमच्या दुधाला मुंगी डसू नये. मुंगी डसली तर दूध कमी होतं नवं. असा जाप धाराऊने मुखभर हसत दिला. तो ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असे त्यांना बोलावेसे वाटले होते त्यावेळी, पण त्यांनी ते आपल्या ओठांतच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी गुंची, हातात त्याच घाटाच्या मनगट्या, बिंदल्या आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढवले होते. गळ्यात गंडा दोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजांच्या या अंकुराला कुण्या पाप्याच्या बदनजरची काळी मुंगी डसू नये. राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गडपायथ्याच्या शिवापट्टणच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलवणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजरती पागेचे ठाणे. मुलुकगिरीत दस्त झालेली घोडी महम्मद सईस या नजर तय्यार अरबी घोडेपारख्याच्या ताब्यात इथे रुजू व्हायची. महम्मदचे धिप्पाड मोत्तद्दार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे. या डागांनी उठवलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजीराजांचंच असं ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विवळून खिंकाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या खिंकाळण्याचे नव्हते. राजांनी महम्मद सईसला सदरेला बोलावून घेतले. पागेच्या निगराणीचा कुलजाप्ता कसा आहे याचा करिणा त्यांनी महम्मदला विचारला.
बोलो सैस, घोड़ों का हाल क्या है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पागा में शरीक हुए हैं। मेरी अर्जी है वे बेचे जाए, महम्मद ने जबाब दिला. राजांच्या तुफानी मुलुकगिरीत हाती आलेल्या घोड्यात खुराजवळ पांढऱ्या रंगांचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते. ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला. राजे क्षणभर विचारात पडले. मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो भी जानकार समझकर ऐबी घोड़ा नहीं खरीदेगा. ऐसे ऐबी घोड़े हमारे नवे हश्मों को सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचवला. जी हुजूर, म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळ्यातील कवड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्त हम ऐबी नहीं मानते. सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महालात आले. महालात सखू, रानू, अंबा या तिघी बहिणी शंभूबाळांशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे ता करीत त्या तिघींच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछायतीवरचे रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करत होते. त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचवली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळातून एक अनवहत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपल्याला हवीशी होती असे त्यांना वाटले. ते शंभूबाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूप, एकवार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभूबाळांना दिले. तेवाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तबकातील निरांजनाच्या ज्योतींवर सारख्या त्यांना हसताना बघून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, हसलात शा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभूबाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता, पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना. स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं. सईबाईंनी गनिमी कावा केला. राजांच्या कपाळी कुमकुम तिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरवल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे, तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावण होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन. सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हास मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून वळून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून ते भाव भरल्या आवाजात म्हणाले, सई, दिलं टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थपथपत्या शब्दांनी सईबाईंचा बाण फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोखण्याच्या पराकाष्ठेचा प्रयत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. बाळाच्या मासाहेब धाराऊ त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी. त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्तेच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते. येतो आम्ही म्हणत राजे वळले. 4 मुले खेळात रमली होती. महालाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती. आता आमचा भरोसा नाही, भरोसा नाही. आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ लागला. शैतान की बनाई सबसे ऐबी वस्त मौत है सैस.
नेताजीराव, आबाजी महादेव, येसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले. गडाच्या पाली दरवाजातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाण बारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाण चौथऱ्यावर भगव्या जरीपटकाचा ध्वजदंड उभा केला. पालखीत बसून राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळाशार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला. गडमाथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते. आताही त्यांना तसे वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाजीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतूनच वंदन केले. गडावरच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तिन्ही माच्यांवरून गेले 8 दिवस नवनव्या आसामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती. कान्होजी जेदे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनोपंत डबीर, तान्हाजी मालुसरे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, बाजी सर्जेराव, निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे सारी मंडळी जोरीने गडदाखल झाली होती आणि साऱ्यांना बोलावू धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती. राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदर महालाबरोबर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदब मुजरे घातले. ते मुजरे आपलेसे करताना राजांची उपट मुद्रा उजळून निघाली. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती. सर्वांसह माचीच्या सदर महालाकडे जात असताना राजांनी प्रमुख तटसरनौबत सिद्धोजी थोपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हनुमंतेंना मराताबाच्या साजाची सरपोसबंद तपके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्री सांबाचे आणि पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली. राजांनी पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट जगदंब जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकवली. भंडाऱ्याची भरली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली. मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनचा हेतू खुला केला. 1 तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रींचे राज्यास आनभाकेने बांधील झालो. उमर कवळी असता, दिमतीला मुठभर असामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो. आजवर श्रीसाम यश देणार थोर झाले. एकट्याने बांधू म्हणता राणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नच होय. येतो श्रींचे गोमट्या राज्याची बाबत. आमचे 2 हात कैसा नतीजा पावावेत. एक म्हणता 10 हात आमच्या पाठीशी आले. पोक्तांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते झाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत झाले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजींची, बाजी पासलकरांची. क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला. तुम्ही साऱ्यांनी अंगेजनीने कस्त केली म्हणून श्रींचे राज्याने अंग धरले. आज 40 गडकोटांवर जरीपटका चढला. 10,000 पाऊल लोक आणि तितकाच घोडालेकांचा जमाव बसला. आम्हास साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही सदर आम्ही बोलावली. जैसी साध्य होय तैसी कदर आज आम्ही करत आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमचे हातून करवून घेणार. ये समयी कोणास आमचे हातून गैरमरातब झालियास श्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानले पाहिजे. समंतांसी लेकरास आसरा दिला पाहिजे. जंग मैदानावर कंठाची घाटी फुलवून हर हर महादेव गरजत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजी राजांचेच हे दुसरे रूप होते. ते पाहून सदरेवरच्या 12 बंद्यांतील रांगडी मने हेलावून गेली. राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बागदार सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साद घातली. नेताजीराव, आमच्या सामने या. नेताजीराव राजांच्या समोर आले. कंबरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तपकावरचा सरपोस दूर केला. तपकात रत्नजडीत मुठीची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मांडचोळणा होता. राजांनी तपकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावांच्या कंबरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले,
सुभेदार नेताजी आजपासून श्रींच्या राज्याचे सरनौबत झाले. घईवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हाताने थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपेठ नजर जोडून राजांनी प्रेमभावाने त्यांना मिठी भरली. निळो देवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाचे सरनोबत म्हणून रत्नजडीत तलवार बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली. स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळीसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता. पण सदरेवरचा त्यांचा एक एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्यांच्या एका एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सवय कमरबंद तयारी होती. कदर दरबार सरला. राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुगड बनवलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोंदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या कबिल्याकडे कापूरहोळाच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालीना 26 होन तैनात जोडून द्या. जातीनुशी तुम्ही ते होन पावते करीत चला. सदर उठली. राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जंद शंभूला दूधआई जोडून द्यावी लागली. त्या दूधआईला तैनात जोडून द्यावी लागली. या बाबींचा सल राजांच्या मनाला लागून राहिला. आता शंभूबाळ एक एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावणीसाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला. बजाजी शिवापट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महाजी या मुलाला सईबाईंची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावन आणि सुनेचे दर्शन या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले. ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता. हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडवली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटवली. शंभूबाळांना सईबाईंच्या हाती देऊन पाटावरून ते उठले. ती खीर माकली अंगठी पाटावर मामाची भाच्याला उष्टावण्याची भेट म्हणून ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले. जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते. आता सईबाईंचा भोवरा भेलकंडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तब्येत सुधारेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवा फेऱ्यासाठी प्रतापगडावर हलवण्याचे सांगितले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभूबाळ आता 1.5 वर्षाचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लकबीसह उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या अजानुबाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्यांआड होऊ नयेत असे राजांना वाटत होते. पण सईबाईंना हलवण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठवणे भाग होते. एके दिवशी कबिल्याचे मेने तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागल्या. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही संगती आहोत, चिंता कराया कारण नाही. जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळाच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढाल? हा आबा, आम्ही पलत पलत गड चढू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले.
त्यांना आपल्याजवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या, गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलकत्या खळा ओढ्याला बोलाव्या तशा. बाळ शंभू, आबांच्या पायांवर डोई ठेवायची ना? बाळराजांनी होकाराची मान डोलावली. जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा, आम्ही मुजला कलतो, जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सडक बोटांवर टेकवले. त्या स्पर्शाने राजांचे क्षणभर डोळे मिटले गेले. कबिला मेन्यात बसला. भोयांनी भोईपट सावरीत मेने उचलले. राजे कबिल्याबरोबर 4 पावले चालत गेले. मग जकडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेन्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते म्हणत होते, केवढा अजान आणि लाघवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हास वाटते. जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील थोपे टेकीत भोयांनी मेने सुकचाल केली. गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्नान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलक पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेना उतार झाल्या. शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारीजण दर्शनासाठी घुमटीत गेली. सईबाईंनी त्या स्वयंभूसमोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले. शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या, आमच्या स्वारींना उदंड यश द्या, आमच्या बाळांना जपा. भाव भरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक पण एक मजेदार विचार त्यांच्या डोक्यात डोकावला. हे त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुनेचे तर नसेल? गड माथ्यावर येताच सईबाईंना फार बडे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा निळसर हिरवागार मुलूक आणि त्याला बिलगलेले पिवळे ऊन डोळासुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदबमुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई या भोसले कुळीच्या पहिल्याच लेकूरवाळ्या राजस्त्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहरांचा सत्का उतरून घेतला. सासवडच्या हरबश ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्र शंभूबाळ प्रतापगडावर दाखल झाला. हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई, केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतं पण तहानेच्या समयास एक थेंबसुद्धा हाताशी येत नाही, तशीच ही गत. आताच्या सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोरीने कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते. धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकात रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजवून दाखवणे ही तर धाराऊची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजवण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जाई. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हर तऱ्हेच्या दवा मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले. उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले, पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी वैद्य, जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळा देखत विझणारे अंग पाहून उरात चलू लागले. जिजाबाईंनी व्रत वैकल्ले, उपवास सुरू केले. अंगारे, धुपारे, लिंब लोणं सारे सईबाईंच्या पुढ्यात हरत होते. उन्हाळा सरत आला. वळिवाचे ढग 1-2 वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी काढून गेले. मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गड वाऱ्याने गारठा कवटाळला.
घोंगावत त्याने झाडांच्या पानभऱ्या फांद्यांना उलटपालट करून टाकले. त्या वाऱ्यांच्या थंडगार बोचऱ्या दोडी अंगावर उतरताच सईबाईंच्या दुबळ्या काळेवर सरसरून काटा तरारला. त्यांनी हंतरून धरले. राजगडाकडे राजांना खबर पोच झाली. सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या. सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पानथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वतःशीच शिरून फक्त राजांच्या आठवणींनी बातचीत करू लागले. केवढ्या उटुंड आठवणी, मोहरून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या, धावणीच्या घोड्याने पाठीवर स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या, तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या, दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर गोड, चिराखदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दरुणी महालातल्या तख्तपोशीसारख्या निसूर निबर, घसरणीच्या लवणणाऱ्या मापासारख्या ओसंडत्या उभार, हिंकळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल, भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त मंगल आठवणीच आठवणी. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजतच खोड असावी. सईबाईंच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळाली. पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोडियानिशी जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेला आदिलशाही खानास अफजल महमदशी फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबर त्यांना लागली. बड्या बेगमने एका जुम्माला रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरवला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तम जमा, अंकुश खान, मुसे खान, राजश्री मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंजारराव घाटगे, पैलवान खान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आग पछाड खाली गर्दन घालून शर्मिंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तगडादिल रुस्तम बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता. तिचा शाही गुस्सा शब्दाशब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि चिडून ती गर्जली. क्या इस दरबार में उस गद्दर दख्खन से लोहा लेने वाला कोई मर्द नहीं बाकी नहीं रहा? उस अजालिल बगावत खोरों को अंजाम देने वाला अकोने दौलत कोई भी नहीं? बोलो, इस दरबार का मर्दाना चुड़िया पहन आया है क्या? लानत लानत है. बेगमेच्या निर्भत्सनेची ही भट्टी एका भटारियाला पेटवून गेली. कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूळ आळवीत खानान अफजल खान पुढे सरसावला. या खालचा तलम रुजामा तुडवीत तो विड्याच्या तपकाजवळ आला. खामोश दरबारावर नफरतीची सक्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला. मैं उस नाचिस कुफ्र को घोड़े की सवारी न तोड़ते ही जिंदा या मुर्दा दरबार पेश करता हूँ हुजूर, या अली मेहरबान. त्याने विडा घेतलेला हात आसमानाकडे उंचवीत घोगऱ्या सादात कसम खाल्ली. आफरीन, अहमद अल्लाह, सुभान अल्लाह, मरहब्बा. चारी बाजूंनी बेहोश चौतकार दरबारियात उठले. सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला. पण तकदीरीने त्या विड्यात कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमेला, ना अफजलला, ना दरबारातील एकाही समशेर जंगाला माहीत होते. खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा लागला. खुशीत दरबारी बाहेर पडले. त्यांना माहीत नव्हते त्या जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खनी शनी लागला आहे आणि त्याचे नाव सिवा आहे. 20,000ची हत्यारबंद कडवी फौज, 80-90 मोठ्या तोफा, 300 लहान तोफांचे खटारे, 1000भर उंटांचा काफिला, 60-70 झुलते हत्ती असा दाबजोर लवाजमा खानाने बरोबर घेतला. निशाणाच्या हत्तीवर चांद तारा चढवून अफजल खान महमदशाही निघाला. एका सूर्याला ग्रासण्यासाठी, बदशिकणी करण्यासाठी, शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी.